पावसानं दडी मारली असून कापूस, तूर, सोयाबीन पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे। किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास हातचं पीक जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे। मान्सूनच्या पावसात पिकं तर उभी झाली, मात्र अमरावती जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांच्या पावसाच्या खंडामुळे पिकांवर विविध संकट येऊ लागली आहे। कापूस, सोयाबीन, तूर आणि मुगावर किडीचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। दरम्यान पेरणी केल्यानंतर पावसाचा प्रदीर्घ खंड झाल्यामुळं उगवण क्षमता कमी झाली, त्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली। दरम्यान काही भागात पिकं उगवली तर लगेचच खंड पडल्यानं रसशोषक किडींसह पानं खाणाऱ्या अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला। त्यामुळे फवारणी करून सुद्धा पिकांवर रोगराई वाढतच गेली। पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांनी सुद्धा फवारणीचं नियोजन थांबवलं आहे। पावसाची ही स्थिती सप्टेंबरमध्ये कायम राहिली तर आगामी रबी हंगामातील पेरणी करायला सुद्धा शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हावं लागेल, अशी दुर्दैवी स्थिती आहे। तर या रोगराईमुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे।